कधी कोणत्या बाबतीत कधीच नाही हे करीत. आपलं समाधान आहे, त्यांचा पण नंबर आला पाहिजे, आपला पण नंबर आला पाहिजे, तरच ह्या मैदानाला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आज आमच्या अर्धकाळी गावामध्ये भव्य चिखली नांगरणी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. तरी खूप लोक इथे स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. तर आपण आपले गावातील इथे भाई गुरु आहेत, त्याच्याकडून आपण थोडक्यात जरा माहिती विचारून घेऊया. नमस्कार. आज आमचे एकता मित्र मंडळ यांच्यातर्फे या अर्धवेळ गावामध्ये आम्ही चिखल नांगरी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि आपण पाहतच आहे की उत्सव स्पर्धेत मिळाला आहे. कमीत कमी 150च्या आसपास आतापर्यंत बैलजोडींची नोंद झालेली आहे. आणि आशा करतो की अजून म्हणजे वाढतील आणि ही स्पर्धा आहे एक स्मरणीय अशी होईल आणि प्रत्येक खेळीमेळीची स्पर्धा आम्ही म्हणजे शुभेच्छा व्यक्त करतोय. आणखीन आता आपण पुढचा करार पाहिलाच बैलगाडीचा, तुम्हाला थोडक्यात दिसेलच. आणि आमचे हरीश गुरु आहेत, हे तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवतील बैलजोडीची सगळी जी आहे शर्यती त्या. तर शेतकऱ्यांचा असा आवडतीचा खेळ हा मर्दानी खेळ असा आहे. चिखल नांगरणी स्पर्धा इथे भव्य इथे आयोजित केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अनेक गावातील इथे शेतकरी बांधव आपल्या स्पर्धेचा सहभाग या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. अनेक गावातील स्पर्धक इथे हजर झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता कोणकोणत्या जोड्या इथे आल्या त्या आपण बघूयात, चला. तर मित्रांनो, इकडे काही जोड्या आल्यात. तर इकडे जोड्यांचे मालक आहेत, त्यांना विचारूयात. दादा, कुठून जोडी आली? बोंडे मार्लेश्वर. जोडे मार्लेश्वर. बैलांची नाव काय आहे? सुंदर आणि तो सर्जा. हा, सुंदर आणि तो सर्जा. कुठे कुठे पळाले बैल अनेक ठिकाणी पळाले. तिथे नंबर काय? नंबर अजून नाही, नवीनच आहे. नवीनच आहे. एवढं लांबून आला तुम्ही? हाऊस आहे ना. तुम्ही पाहू शकता एकदम शेतकऱ्यांचा आनंद आहे. त्याच्यासाठी जिकडे तिकडे चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या जातात, तिकडे तिकडे हे सर्व शेतकरी बांधव आपल्या स्पर्धेत सहभागी होतात. आणि कोण कोण आलं तुमच्या तिकडून? आम्ही तिघं आहेत आणि एक मालक, दोघं मालक आहेत, एक ड्रायव्हर आणि आता गेले. शुभेच्छा तुम्हाला स्पर्धेसाठी. आणि इकडे कोण आहे? इकडचे मालक कोण आहे? तिकडचे इकडे आहेत. तर मित्रांनो, तिकडे काही आहेत मालक, बघूयात. तिकडे काही जोड्या आहेत. या कुठनं जोडी आली आहे? हातिवले. तर मित्रांनो, हातिवले पण ही जोडी आली आहे, पाहू शकता. बैलांची नाव काय आहे? याचा पाखऱ्या आणि याचा सुंदर. त्याचा पाखऱ्या, याचा सुंदर. तर कुठे कुठे पळायला घेऊन जाता तुम्ही? लांब मैदान. कुठे कुठे पण? बांबेडी, हे लांजा. आणि कोण आहे तुमच्या बरोबर? आणि कोण आहे तुमच्या मोठा कोण आला तुमच्यात? ते काय सांग त्यांना. अरे या भाऊ. तर मित्रांनो, तिकडे काही आहेत, तिकडे विचारूया. नाव सांगा तुम्ही. रुपेश गणपती गावडे. कुठे आलं? देवरुख हाती. त्यांचा मागे इंटरव्ह्यू घेतला होता मी. आदित्य रमेश गोपाळ, देवरुख पाडगाव. मागे इंटरव्ह्यू घेतला होता त्यांचा. इकडे ओशिवडे मध्ये इंटरव्ह्यू घेतला त्यांचा. तुमच्या बैलांचे नाव काय? हा शंभोनी रॉकेट. मित्रांनो, पाहू शकता शंभोनी रॉकेट अनेक स्पर्धेमध्ये ते बैल असतात ना. आणि नंबरातले. हो, जाऊया. मित्रांनो, पाहू शकता. तुझा एक्सपिरियन्स काय आहे, मला सांगशील काय? मी बोलवतच नाही जोडी, माझा भाव बोलवतो. अच्छा. आपण काय बैल सोडणं बिडणं आपल्याला असं. खूप ठिकाणी. मित्रांनो, पाहू शकता शेतकऱ्यांचा. तुम्ही एवढं लांबून येता म्हणजे त्याचा आनंद काय असतो? नाही, हाऊस आहे म्हणून येतो हौशीला. मित्रांनो, पाहू शकता हे शेतकऱ्यांचा एक आनंद असतो आणि एक हाऊस मजा करायची असते. त्याच्यामुळे लांबून हे सर्व शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. मित्रांनो, पाहू शकता अनेक जोड्या इकडे आल्यात, बघूयात. तर मित्रांनो, पाहू शकता इकडे काही जोड्या आहेत, बघूयात. बाजारी गटातल्या जोड्या आहेत. इकडे आपले जात आहेत, त्यांना विचारूयात. कुठे आले जोडी? बरं, माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव, गाव देवदे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. मी देवद्यातून आलोय, लांजा. आम्ही पण गुरुवाच आहेत, अर्धे गावचे. होय, नमस्कार. तर मित्रांनो, पाहू शकता देवद्यातून आले जोडी, आपली भावकीच आहे. होय. जोड्यांची नाव विचारत, जोड्यांची नाव सांगा. हा, बैलांची नावं सांगतो. बरं, हा माझा एक 2 वर्ष घेतलेला माझा खास वजीर. हा, रामा. हा, तो सर्जा आणि तो देवा. हा. हा. तर असे
नामांकित जोडी आहे ना ही? होय होय नामांकित जोडी आहे, कारण का बैल स्पीडला लय स्पीडला आहे, जाकी त्यांना ठिकतच नाही अजूनपर्यंत. आम्ही कुठे कुठे बघितलंय त्यांचं. हा, कारण ते रामाज आणि वजीरचा एवढा स्पीड आहे की बोलण्यासारखा नाही असा विषय. आणि ती जोडी आहे चांगली आहे, म्हणजे नम्रातली कायम जोडी आहे. परवा केलवलीमध्ये त्याने 2 नंबर केला नाही. आणि या जोडीने कुठे कुठे नंबर काढले? यांनी पहिलं जे मैदान झालं सावाड्यामध्ये हा. तिथे पहिला 2 नंबर केला नाही. खेरशेद मध्ये ह्या जोडीने 3 नंबर केला नाही. परत त्या साईडला एक मैदान झालं, त्याच्यानंतर परत 4 नंबर केला नाही. आणि तिथपासून जरा थोडस काय मानसिक किंवा हार जीत थोडी होत राहते. असे असं काय नाही, एक आपलं समाधान असतं, शेतकऱ्याचा एक आनंद असतो. आनंद असतो. आणि मी काय असं म्हणजे नंबर साठी वगैरे असं काय नाही, एक माझी एक हौस असते चिखलामध्ये, कारण मी छकड्याचा नाद करीत नाही. एक चिखलाला खूप नाद करतो. ह्याच्या अगोदर सुद्धा एक जोडी आणली होती, ते एक बैल मानेनला दिला 1,20,000 आणि एक झोरेनला दिला, बाबा झोरे म्हणून आहेत त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर मग ही जोडी घेतली, कारण का मला चिखल नागरी मधला लय खूप आनंद होतो. मला काय हरजीत याचा काय मला प्रश्न नाही. मी माझ्या स्वतःच्या 2 गाड्या आहेत, एक हौशीसाठी मी बैल नेतो. आणि या वजीर म्हणून मी गेल्या वर्षी एक हौशीन घेतला होता, पण माझं त्यानं नाव केलं आणि गेल्या वर्षी 42 नंबर सतत केला. 42 नंबर. होय होय होय. मित्रांनो पाहू शकता अशी नामांकित जोडी वजीर आणि रामा. वजीर आणि रामा तुम्ही पाहू शकताय. आणि काय सांगू शकताय? आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे कसा आहे विषय, मी बैल घेतो फक्त, पण माझ्या आईची खूप मेहनत असते त्यासाठी. आई वगैरे आईची खूप मेहनत करते, बैलासाठी खूप मेहनत करते. आता गेल्यावरती गरम पाणी वगैरे असणार त्यांना, परत सकाळी येताना गरम पाणी. हे कारण की फक्त बैल म्हणजे हे करून चालणार नाही, तर त्याची मेहनत. मला बैल हुशार लागतो, म्हणजे तयारीन फुल लागतो. असं नाही, बैल सांभाळायचं म्हणजे नुसतं झालं नाही, त्याला खाद्य सुद्धा तसं झालं पाहिजे. माझं 15 दिवसाला आमचे संजय करकर, संदीप करकर म्हणून त्यांचं दुकान आहे लांच्या कोरल्या फाट्यावर, तिथनं आम्ही खाद्य घेतो. पण बैलांचे मी फुल मेहनत. आता 4 प्रकारचं खाद्य आहे माझ्या घरी, पोतीच्या पोती. बैलांची मी कधी हालत केली, मला बैल समाधानी लागतात. कारण का आपण त्यांच्या जीवावर आपण खेळ खेळतो, म्हणजे आपण थोडं त्यांच्या. होय, आणि खेळ म्हणजे काय जित असते, शेवटी मैदान आहे ते, शेवटी शर्यत आहे ती. कोणचा तरी कधीतरी नंबर येणार, आपला नंबर येणार, आनंद म्हणून. आणि मी कधीच नाही म्हणजे कोणची बैल येऊन देत, 1 नंबरला येऊन देत, 2 नंबरला येऊन देत, मी सगळ्यांच्या बाबतीत खुश असतो, असा माझा विषय असतो. कारण कधीच नाही आपण कधी कोणच्या बाबतीत कधीच नाही हे करीत. आपलं समाधान आहे, त्यांचा पण नंबर आला पाहिजे, आपला पण नंबर आला पाहिजे, तरच ह्या मैदानाला हौस वाढणार ना. फक्त आपणच 1 नंबर जर करीत राहिलो, बरोबर ऐकून घ्या, मला काय म्हणायचं, आपण जर माझ्याच जोडीचा कायम नंबर येऊन दे, मग हे बाकीचे जे शेतकरी आहेत हे परत हौशीने आले पाहिजेत ना, त्यांचा जरी कधीतरी नंबर लागला पाहिजे ना, हे माझं मत आहे. ह्यासाठी मी बैलांबाबतीत कधीच नाही हरजित करीत. सर्व जे गायत्री आहे, मोहन गायत्री आहे, ते आपलीच आहेत, बैल सर्व आपलीच आहेत. खरंच महत्वाची त्यांनी माहिती दिलेली आहे. खरंच दादा धन्यवाद. म्हणजे एक सांगायचं म्हणजे पहिलं जे मैदान माझ्या इथं झालं, ज्या अंगठीचं, ते स्वतःहून मी लावलेलं. तिथे माझ्या इथे कमीत कमी 200 जोड्या आल्या होत्या. अजून काही रेकॉर्ड कोणी म्हणजे कुठे अजून मैदानात असं झालेलं नाही. हे फक्त माझ्या आपल्या देवद्यामध्ये, आपल्या लांजा तालुक्यात मध्ये मैदान चांगलं झालं. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. चला पुढे बघूयात अजून कोणकोणत्या जोड्या आलेल्या आहेत. बारक्या, नाव काय तुझं? माझं नाव वेदांत नरेश भोसले. कुठून आलास? पल्ल्यातलं. पन्हाळे. पाहू शकता पन्हाळे तुम्ही सर्व पन्हाळे तू? हो. गाड्यांचे नाव काय? शिवा आणि शंभू. शिवा आणि शंभू. दाखवा शिवा आणि शंभू, समोरून दाखव ना इकडे. शिवा आणि शंभू कुठे कुठे पळवलाय बैल? किनबे, खेरवशी, पलटवली आणि देवरुख. नंबर कुठे काढलाय? केलोलीत 5 आणि पलटवली 10. तू जातोस सर्वीकडे जातोस बैलांबरोबर? नाही. हा झालाय. हो. एवढं लांबून आलास, सुट्टी आहे म्हणून? होय. काय वाटतंय? मजा वाटते? मजा वाटते. तुला कसं वाटतंय? मजा वाटते. तुम्ही पाहू शकता छोटी छोटी मुलं सुट्टी म्हणून पण बैलांबरोबर आपल्या मजा करायला आलेत. पाहू शकता. बघूयात पुढे जाऊन. तर मित्रांनो इकडे काही जोड्या आहेत, आपण बघूयात. खूप लांबून जोड्या आलेल्या आहेत.
अर्धकडे स्पर्धेसाठी अर्धकडे इथे भव्य चिकन नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या. त्याच्यासाठी खूप लांबून लांबून जोड्या इथे आल्यात, आपण बघू शकताय. शेतकऱ्यांचा एक नाद आहे आणि एक स्पर्धा आयोजित केलेली आहे अर्धकडेमध्ये. तर बघू शकता मोठ्या संख्येने इथे शेतकरी वर्ग इथे आलेला आहे. आता इकडे आपल्या जोड्याही आलेल्या आहेत. इकडे आमच्या काकांचा बैल पतंग आणि सुंदर इकडे जोडी आलेली आहे, बघूयात. आणि इकडे खास आहे बंड्या चव्हाण. तर मुंबईवरून खास आलेला आहे शर्यतीसाठी, आमच्या गावातीलच आहे. तर त्याला विचारूयात, मुंबईवरून खास तो आपल्या चिकन नांगरणी स्पर्धेसाठी आलेला आहे. तर त्याला कसं वाटतं विचारूयात. मला सांग, कसं वाटतं तुला? सर्व इकडे आनंदाचा माहोल आहे. तुम्ही जरा बघितलात तर नीट सगळं बघून घ्या. कसा एकदम उत्साह चालू आहे आणि आपल्या गावात पहिल्यांदाच केलेला हा सगळा कार्यक्रम राबवलेला आहे. पण त्याच्यामुळे एवढा आनंद आहे की काय सांगू तुम्हाला. मला म्हणजे माझे शब्द कमी पडतील त्याच्यासाठी. मुंबईवरून खास आला ना? हो, मुंबईवरून खास. आपल्याकडे गावामध्ये चिकन नांगरणी स्पर्धा आयोजित केली आहे आणि इथे मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग इथे आनंदाने इथे आलेला आहे. पाहू शकताय किती जोड्या इथे आलेल्या तुम्ही पाहू शकताय. आणि तसेच आमची जोडी इथे आलेली आहे, पतंग आणि सुंदर. इथे बघूयात, इथे पतंग इथे सुंदर, अनेक जोड्या इथे आलेल्या आहेत. तिकडे बघूयात छोट्या शेतकऱ्यांनी बघूयात तिकडे बैलाला धरलेला आहे. मालक आहे. तर मित्रांनो पाहू शकता मालक आहे ते. बाबूचं नाव काय? अय्यर. पुढे काय? गुरव. आम्ही पण गुरवच आहे. गाव कुठचा? देवटे. आणि इथे अर्ध काय बैलांची नावं सांग. बैलांची नावं काय? याचं काय नाव? पिस्टन. सम्राट. याला पण सम्राट. आणि याचं नाव काय? भैरव. मारत नाही ना तुला? मित्रांनो पाहू शकता छोटा काकी आहे, पाहू शकताय. त्याचे बैल पिस्टन आणि सम्राट आणि भैरव. मित्रांनो पाहू शकताय सम्राट आणि भैरव. आता जबरदस्त. कुठे कुठे पळवलाय बैल? देवदे. आणि कुठे पळवलाय? अर्धकड्यात जबरदस्त पळवणार. मित्रांनो पाहू शकताय जबरदस्त अशी जोडी आहे. मामाचं गाव? कोण मामा? देऊ मामा. होय. चला आता मित्रांनो पाहू शकताय, आपण बघूयात अनेक काही जोड्या इकडे आलेल्या आहेत. इकडे मैदान दाखवण्याचं काम चालू आहे. इकडे जोड्या बांधतात. कुठून आला? परटवली, राजापूर. जोडी आली होती बघायला? नाही, जो ड्रायव्हर सोबत आलोय. ड्रायव्हर कोण? शुभम ड्रायव्हर, परटवली. शुभम. कुठून बोलत? परटवली. राजापुरातून आलं. तर राजापुरात आलेत बघा. शुभम ड्रायव्हर बरोबर. नामांकित जॅकी आहे. नामांकित. कुठे कुठे जोड्या पडवले? आता ह्या सीझनला आहेत 7-8 गुलाल आहेत. ह्या सीझनला 7-8 गुलाल झाले. हो. शुभम ड्रायव्हर होता. हे सर्व मंडळी आले आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येतील. आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.